तारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध भावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाण विदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्वेद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद पूर्वार्थ. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंसमारी पुत्र सहाय्यी, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश, गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी, पुतळा षष्ठात उद्धरली, शकट तृणावर तो धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकर्ण बाललीला, नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला, दशमी यमलार्जुन उद्धरला, एकादशी तारिले वत्सबक, आघासुरोद्धार द्वादशी, ब्रह्मा मोह नाश त्रयोदशी, ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी, पंचदशी धेनुक कालिया युद्ध, षोडशी कालियाशी प्रसन्न, सप्तदशी त्याचे पूर्वकथन, दावानली वाचती व्रजजन, अष्टादशी प्रलंब तारिला, एकोणविंशी व्रजानल शांती, विसात शरद ऋतू कथाती, 21व्या त्या अन्योक्ती वेणुगीत, चिरहरण 22शी, यज्ञपत्नीवरी कृपा 23शी, इंद्रयज्ञ निवारण 24शी, पंचविंशी गोवर्धन धारण, श्रीकृष्ण चर्चा 26शी, श्रीकृष्णाभिषेक 27शी, नंद बंधमुक्ती 28शी, 29शी रासलीलारंभ, गोपी विरह 30, गोपिका गीत 31, गोपीशी कृष्ण दर्शन 32, महारास 33शी, सुदर्शन शंखचूडोद्धार 34शी, युगलगीत 35शी, अरिष्टोद्धार अक्रूर गमन 36शी, 37शी केशव व्योमोद्धार, अक्रूर व्रजयात्रा 38शी, मथुरागमन 39शी, श्रीकृष्णस्तुती 40शी, 41शी मथुरा प्रवेश, कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42शी सांग, कोलयोद्धार मल्लयुद्ध रंग 43शी निवेदला,
चाणूरमुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन कृष्ण बळराम सूत्रबंधन गुरुकुल प्रवेश 45 उद्धव व्रजयात्रा 46 उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय. आज आश्विन शुद्ध द्वितीय शके 1946 नवरात्रातला आजचा दुसरा दिवस आहे. कालचा दिवस आश्विन शुद्ध प्रतिपदा हा दिवस म्हणजे आपल्या मुक्ताबाईंचा जन्मदिवस. आश्विन शुद्ध प्रतिपदा मुक्ताबाईचं अनेक अभंग आहेत. आपल्या जवळ असणारे इदलाबाद जे गाव आहे त्या ठिकाणी मुक्ताबाईंचा खूप छान मंदिरसुद्धा आहे. मुक्ताबाईंचे अभंगसुद्धा प्रसिद्ध आहेत. माझा आवडता अभंग मुक्ताबाईचा म्हणजे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. या नवरात्राची सुरुवात कालपासून झाली. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ह्या तिन्ही देवतांचं अधिष्ठान असणारं हे पर्वकाळ आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशा या 9 देवींच्या स्वरूपामध्ये भगवतीचं प्रागट्य झालेलं आहे. देवी अथर्वशीर्ष किंवा सप्तशती याचे जे अनेक भाग आहेत, अनेक स्तोत्र त्यामध्ये अंतर्भूत आहेत. त्यामधलं अथ देव्या कवच, जसं रामरक्षा कवच आहे तसं देव्या कवच आहे. त्यामधला श्लोक आहे प्रथमं शैलपुत्रीचं, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं आणि नवमं सिद्धिदात्रीच नवदुर्गा प्रकीर्तिताः. यापैकी शैलपुत्री जी आहे, शैल म्हणजे हिमालय सुद्धा असणारी, तिचा कालचा पहिला दिवस होता शैलपुत्री आणि आजचा दिवस म्हणजे द्वितीयम ब्रह्मचारिणी. आता ही जी ब्रह्मचारिणी माता आहे ती पूर्वजन्मामध्ये गिरिराजाची कन्या होती आणि तिने वडिलांच्याकडे असताना त्यांच्याकडे एकदा नारदांचं आगमन झालं आणि देवर्षी नारदांच्या सांगण्याप्रमाणे आणि हिने प्रश्न विचारल्यावरून नारदाने उपदेश केला की भगवान शंकराशी तुझा विवाह व्हावा, यासाठी तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, यासाठी तू भगवान शंकराची आराधना कर. ध्रुवाने जसं 5-6 महिन्यामध्ये एकेका महिन्यामध्ये एक अन्न सोडलं आणि शेवटी फक्त वायू ग्रहण केला आणि वायूसुद्धा ग्रहण करणं थांबवलं आणि भगवंताला प्राप्त केलं, त्याचप्रमाणे या ब्रह्मचारिणी मातेने पूर्वजन्मामध्ये गिरिराजपुत्री असताना खूप मोठं तप केलं. हजारो वर्षांचं ते तप आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पुढच्या जन्मामध्ये तिचा विवाह भगवान शंकराशी झालेला आहे. त्या ब्रह्मचारिणी मातेचं स्वरूप जे आहे ते मस्तकावर सोनेरी मुकुट आहे आणि हातामध्ये एका हातामध्ये अक्षय माळ आहे आणि दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे, असं तिचं ते स्वरूप आहे. तृतीयम चंद्रघंटेती कुष्मांडेती चतुर्थकम असं प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे. देवी अथर्वशीर्ष जे आहे, दुर्गा सप्तशती जे आहे ते प्रत्येकाने या काळामध्ये जरूर वाचलं पाहिजे. आता आजचा जो आपल्याला 3 अध्याय आपल्याला आज पाहायचे आहेत, 3 अध्यायांची श्लोकसंख्या जी आहे तशी त्या मानाने कमी आहे, म्हणून आज 3 अध्याय एकत्रपणे पाहायचे आहेत. एक मोठंच काम आहे. पाहूया किती आपल्याला पेलतं ते. श्रीकृष्णाच्या प्रभावाविषयी गोपांचा नंदांशी वार्तालाप. आतापर्यंत आपण पाहिलं दशमस्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णाने ज्या अनेक लीला केल्या, पूतना आहे, तृणावर्त आहे, शकटोद्धार आहे, प्रलंबासूर आहे, धेनुकासूर आहे,
अशा अनेक दैत्यांना भगवान श्रीकृष्णाने लीलया मारलेलं आहे. आता एवढी सगळी कथा सांगून झाली आणि मग त्यामध्ये गोवर्धन धारण ते पण लीला झाली. आणि मग आता या ठिकाणी हा अध्याय जो आहे तो विशेषत्वाने हा अध्याय दिलेला आहे. हा अध्याय नसता तरी चाललं असतं आजच्या आपल्या सगळ्यांच्या मताप्रमाणे. पण या अध्यायामध्ये एक आहे की भगवंताच्या आत्तापर्यंत झालेल्या लीला ज्या आपण ऐकल्या या दशमस्कंधामध्ये, त्याच लीलांचं स्मरण आता पुन्हा एकदा होत आहे. जसं आपण पाहतो की एखादं व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये होऊन गेलं, राष्ट्रामध्ये होऊन गेलं, आपल्या गावामध्ये झालं असेल, तर त्या व्यक्तिमत्वाची चर्चा गावामध्ये अनेक प्रकारे होत असते. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येकजण सांगत असतो आमचा त्यांच्याबद्दल काय अनुभव आहे. असं जसं प्रत्येकजण सांगत असतो, तसं या पूर्ण अध्यायामध्ये 25 श्लोकामध्ये श्रीकृष्णाच्या प्रभावाविषयी गोप जे आहेत, वयोवृद्ध आणि कृष्णाच्या बरोबरचे हे सगळे जे गोप आहेत, ते नंदबाबाशी आपला वार्तालाप करू लागतात. त्यांना हेच सांगायचं असतं की ही भगवंताची जी लीला आहे ती खरं म्हणजे खूपच आश्चर्यकारक आहे. आम्हाला तर वाटलंच नव्हतं का हा एवढासा मुलगा आहे आणि तो गोवर्धन धारण करेन. अशा प्रकारचा जो वार्तालाप आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो नंदबाबाशी तो बोलून दाखवत आहे. आणि नंदबाबा आपल्या या मुलाचं कौतुक या सगळ्यांच्या तोंडून ऐकत आहेत. आणि दुसऱ्या बाजूनी हे सगळे गोप जे आहेत ते भगवंताच्या लीलांचं पुन्हा पुन्हा स्मरण करून आनंद व्यक्त करत आहेत. शुकदेव सांगत आहेत की भगवंताच्या या अशा अलौकिक लीला पाहून सगळ्या गोपांना खूप आश्चर्य वाटलं. साधारणतः मनुष्य 6 महिन्यापासून अगदी 8 दिवसापासून, अष्टमीचा जन्म आहे तर चतुर्दशी म्हणजे 14, श्रावण वद्य चतुर्दशी, 6 दिवसाचा असताना पुतणेचा उद्धार केलेला. 6 दिवसाचं मूल किती सांभाळतं हे आपल्याला माहिती आहे, पण त्यांनी त्या पुतणेचा उद्धार केलेला आहे. त्यामुळे त्या छोट्याशा बालकाची शक्ती जी आहे त्याची कल्पना त्या गावातील व्रजामधील कोणाला तशी आली नाही. ते त्याला एक साधारण मनुष्याचा मुलगा जसा असतो तसं त्याला समजत होते. पण ते दिव्य महाविष्णूच आहेत ज्यांनी या ठिकाणी अवतार धारण केला आणि आपला देह धारण केला आणि अशा या लीला करत आहेत हे मात्र सगळ्यांना माहीत नव्हतं. म्हणून प्रत्येकालाच आश्चर्य वाटत होतं. आता ते म्हणतात बालकस्य यदेतानि कर्माण्यत अद्भुतानि वै कथम अर्हन्त्यसौ जन्म ग्राम्येष्वात्म जुगुप्सितम. म्हणजे भगवंतानी आपल्या या गावामध्ये, या खेड्यामध्ये, नंदग्राम असेल, व्रज असेल, या ठिकाणी या परिसरामध्ये जन्म घेतला आणि इतके मोठे पराक्रम त्यांनी केले, हे कसं काय शक्य आहे, असं सगळ्यांचा एक त्या बोलण्याचा सूर होता. आता प्रत्येकजण आपापला अनुभव सांगतो. एक म्हणतो यः सप्ताहायनो बालः करेणैकेन लीलया कथम बिभ्रत गिरीवरम पुष्करम गजराडिव. आत्ता झालेला अध्याय असल्यामुळे सुरुवातीचा पहिला श्लोक जो आहे तो गोवर्धन धारणाचा आहे. भगवंताने जसं हत्तीने कमळाचं फूल उचलावं, हलकं कमळाचं फूल आहे, हत्तीच्या अंगात खूप शक्ती आहे, तो जसं सहजपणे ते फूल उचलतो आणि वर फेकून देतो, तसं या ठिकाणी या 7 वर्षाच्या बालकाने अगदी 7 वर्षाचं लहान कोवळं वय असतानासुद्धा एवढा मोठा गोवर्धन पर्वत उचलला. त्याची यात्रा जी आहे ती 84 कोस यात्रा आहे. इतका मोठा त्याचा विस्तार आहे. आणि त्याला डाव्या हाताच्या करंगळीवर त्याला उचललेलं आहे. आणि हे कसं काय घडलं, कसं काय तो त्याला उचलता आला, असं एक गोप त्या ठिकाणी नंदबाबांना सांगतात. आता दुसरा त्यावेळेस सांगतो की हे काय, पण जेव्हा हा पाळण्यात होता तो केना मिलिता क्षीण पूतनाया महोजसा पीतस्नन सह प्राणैः कालेनेव वयस्तनो. 6 दिवसाचाच असताना याने पाळण्यामध्येच होता आणि तेव्हाच याने स्वतः डोळे मिटून घेतले आणि त्याला दूध पाजण्यासाठी स्तनाला विष घेऊन आलेली पूतना जी आहे ती त्याला उचलून घेऊन जात होती. तर तिचा प्राणासकट तिचा त्याने उद्धार केला. आता पुढे तिसरा सांगतो. म्हणजे आता ती चढाओढ झाली. आता तुम्ही हे पाहिलं पण मी पण असंच पाहिलं, असं जशा
आपल्या सगळ्यांमध्ये जसे गप्पा असतात तसे या ठिकाणी एकेका श्लोकामध्ये एक एक कथेचं स्मरण महर्षी व्यासांनी आपल्याला पुन्हा करून दिलेलं आहे. हिन्वथोत शयानस्य मास्यस्य चरणावुदक अनोपदत विपर्यस्तम हृदतः प्रपदाहतम. 3 महिन्याचा होता आणि एका छकड्यावर एका बैलगाडीसारख्या भागावर खालच्या बाजूला त्यांनी झोपवलं होतं आईने. पण त्या ठिकाणी सुद्धा लहान मुलं जसं खेळता खेळता त्या आपल्या पलंगाच्या पलंगाला पलंग म्हणतो का आपण, काय म्हणतो, त्याच्यामध्ये त्याला झोपवलेलं असतं पाळणा. तर त्या पाळण्याला पाय लावल्यावर काय झालं माहीत नाही, पण तो शकट जो आहे, तो जो बैलगाडी आहे ती एकदम धडामकन ती फुटली तुटली आणि त्याचे तुकडे झाले आणि त्यातून एक राक्षस बाहेर आला आणि त्याचा उद्धार झाला. पुढे म्हणतात तृणावर्त 1 वर्षाचा, आता वय हळूहळू वाढत चालला, आता तृणावर्ताचं दिलं. तृणावर्ताने सुद्धा त्याला उचलून वर वर घेऊन गेलं. ते वावटळीच्या रूपाने आलं होतं तृण आवर्त. तृण आवर्त म्हणजे त्या आवर्तामध्ये तृण म्हणजे गवत जसं एखादा हलकं गवत जसं गोल गोल फिरत वर वर जावं, तसं या जगातल्या अनेक वस्तू, जड वस्तूसुद्धा त्यामध्ये त्या वर वर त्या वाऱ्याने उचलल्या होत्या. त्यामध्ये या तृणावर्त दैत्याने भगवंतालासुद्धा उचलून नेलं, पण भगवंताने त्यालासुद्धा गळा घुटून मारलं. मग यमलार्जुन वृक्षाची पण कथा या ठिकाणी येते. नंतर बगळ्याच्या रूपामध्ये आलेला बकासूर जो आहे त्याचंसुद्धा वर्णन या ठिकाणी येतं. वासराच्या रूपामध्ये वत्सासूर आलेला आहे, त्याचंसुद्धा वर्णन येतं की यांना मारण्याच्या हेतूने वासराच्या वेशामध्ये एक दैत्य त्या कळपामध्ये घुसला. वासरांच्या कळपामध्ये जे वासरं, जे गाई, हे सगळे मुलं वनामध्ये घेऊन जात होते चारण्यासाठी, त्यामध्ये तो घुसला आणि भगवंताने त्याला आधीच ओळखलं आणि बलरामाला तशी खूण पण केली आणि दोघांनी मिळून त्याला उचललं, दोन्ही पाय धरले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या कवठांच्या झाडावर कपित्थानीच लीलया हात्वा न्यपातयत्तेन तेन म्हणजे त्याला कपित्थानीच लीलया कवठाच्या झाडावर त्याला आपटलं आणि इतक्या जोरावर आपटलं की तिथे असणारी सगळीच कवठाची झाडं उन्मळून पडली. आता एवढे सगळं रूप घेऊन दैत्य आले. आता दैत्याने आता गाढवाचं रूप घेतलं, म्हणजे धेनुकासूर या ठिकाणी नाव दिले. आता धेनू म्हणजे आपण गाय म्हणतो, पण या धेनुकासुराचा अर्थ गाढवाच्या रूपामध्ये ते आलं असा कसा आहे मला तरी अजून तरी समजलेलं नाही. पण बलरामासह गाढवाच्या रूपामध्ये राहणाऱ्या धेनुकासुराला या सगळ्या बांधवाने मारून टाकले आणि तालवन जे आहे, ताळ वृक्ष, ताडाची फळं असतात, ती मधुर फळं असतात म्हणतात. त्या ठिकाणी आमच्या आंध्र प्रदेशामध्ये अनेक झाडं आहेत, ती फळं मी पाहिलेली आहेत, पण त्या काही ती इतकी चांगली मधुर फळं असूनसुद्धा आम्हाला खाता येत नाही असं सगळ्या लहान लहान गोप बालकांचं म्हणणं होतं. म्हणून भगवंतांनी त्यालासुद्धा धेनुकासुराला तिथे आपटलं आणि ते तालवन आता मुलांसाठी खाण्यासाठी, ते फळं खाण्यासाठी मोकळं केलं. प्रलंबासूर त्याचासुद्धा उद्धार झालेला आहे आणि ज्यावेळेस सगळे गोप दिवसभराच्या या सगळ्या लीलांमुळे कष्ट करून थकले होते, रात्री झोपले होते, नर्मदेचं त्या यमुनेचं पाणी पिऊन झोपले होते, त्या ठिकाणी दावानलं एकाएकी आग लागली, पण ती आगसुद्धा भगवंताने प्राशन केली आणि सगळ्यांचा जीव वाचवला. मग पुढे श्लोक येतो कालिया गर्वहरण. कालियाला जो आहे त्याचंसुद्धा मर्दन जे केलं आणि त्या कालियाला तिथून हाकलून पुन्हा रमणक द्वीपाकडे जे पाठवलं आणि यमुनेचं पाणी निर्विष केलं, ही कथासुद्धा त्या ठिकाणी दिली आहे. आता या ठिकाणी एक श्लोक येतो क्व सप्ताहायनो बालः क्व महाद्री विधारणम ततो नो जायते शंका वृजनाथ तवात्मजे. कुठे हा 7 वर्षाचा बालक म्हणे आणि कुठे एवढा मोठा पर्वत ब्रजराज गोवर्धन पर्वत, म्हणून आम्हाला तुमच्या मुलासंबंधी काही कळतसुद्धा नाही की हे कसं काय शक्य झालं, असं म्हणून प्रत्येकजण नंदबाबाला हे सगळं सांगत होतं. आता नंदबाबा जे आहेत ते आता नंदबाबा या सगळ्यांना म्हणून आता उत्तर देतात. श्रूयतांबे वचो गोपा व्यतु शंकाच वोर्भके एनम कुमारम उद्दिश्य गर्गो मे यदुवाच. गर्गो मे म्हणजे गर्गांनी मला जे सांगितलं ते आता मला आठवत आहे आणि मी ती तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे. म्हणजे आता ती वेळ आल्यामुळे मी सांगत आहे, म्हणजे तर मला गर्गाने सांगितलं हे कोणाला सांगू नको म्हणून.
मग ते म्हणतात, गर्ग जे म्हणतात ते या ठिकाणी सांगितलेलं आहे, की तुझा हा मुलगा प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी शरीरं धारण करतो. त्याचे रंगसुद्धा वेगवेगळे असतात. कधी तो शुभ्र रंगाचा होतो, कधी लाल रंगाचा होता, कधी पिवळ्या रंगाचा होता आणि आता या जन्मामध्ये तो काळ्या रंगाचा आहे, कृष्ण काळा. प्रागयं वसुदेवस्य क्वचिज्जातस्तवात्मजः वासुदेव इति श्रीमान अभिज्ञा संप्रचक्षते. काही लोक ज्यांना माहीत आहे की वसुदेवाचाच हा मुलगा आहे, ते मात्र याला वासुदेव या नावाने ओळखतील. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मग इतर लोक पुन्हा सांगतात, नंदबाबा सांगत आहेत या ठिकाणी, बहूनी संती नामानी रूपाणी च सुतस्य ते गुणकर्मानुरूपाणी त्यान्यहं वेदनो जनाः. तुझ्या मुलाची गर्गचार्य नंदबाबाला सांगतात, तुझ्या मुलाच्या ठिकाणी अनेक गुण आहेत, अनेक कर्मांना अनुरूप अशी त्याची नावंसुद्धा आहेत. आपण जी रामनामावली घेतो, रामनामावली म्हणतो आपल्या उपासनेमध्ये, त्यामध्ये भगवंताची 121 नावं दिलेली आहेत आणि प्रत्येक नाव हे रामायणातील कुठल्या ना कुठल्या घटनेशी संबंधित असल्यामुळे रामाचा एक एक गुण त्या ठिकाणी दिलेला आहे. हे जसं आहे तसं नाव आणि रूप पुष्कळशा या भगवंतांनी धारण केलेले आहेत आणि त्याचंसुद्धा स्मरण या ठिकाणी मला होतं, असं गर्गाचार्य पुढे सांगतात. पुराणेन व्रजपते साधवो दस्यु पीडित. आता पूर्वीची एक कथा सांगितली. पूर्वी या पूर्ण धर्तीवर कोणीही राजा राहिला नाही, त्यामुळे दुष्ट लोकांचं शासन होतं. पण तुझ्या या पुत्राने सज्जनांचे रक्षण केले. परित्राणाय साधूनाम विनाशायचं दुष्कृताम. हे आपलं ब्रीद खरं करून लुटारूंवर सुद्धा विजय मिळवला होता. तस्मादन्न नंद कुमारोयम नारायण समो गुणैः श्रिया कीर्त्यानुभावेन तत्कर्मसु न विस्मयः. गुण, ऐश्वर्य, औदार्य, कीर्ती, प्रभाव या प्रत्येक गुणाच्या बाबतीत हा तुझा पुत्र, हा नंदात्मज जो आहे, हा नंदकुमार जो आहे, तो प्रत्यक्ष भगवान नारायणाच्या बरोबरीने आहे. त्यांच्याशी सुद्धा याची तुलना होऊ शकते. एवढं मोठं सगळं ऐश्वर्य, गुणांचं ऐश्वर्य याच्या ठिकाणी आहे, असं एवढं गर्गाचार्यांनी मला सांगितलं, असं नंदबाबा सांगतात. आणि मग म्हणतात, इत्यद्धा माम समादिश्य गर्गेचे स्वगृहं गते. म्हणजे गर्गाचार्य स्वगृहे आपल्या आश्रमाकडे निघून गेले आणि मन्ये नारायणस्यांशम कृष्णम क्लिष्टकारिणम. मन्ये म्हणजे मला तरी असं वाटतं की भगवान नारायणाच्या महानारायणापासूनच हा झालेला आहे, त्याचंच हे रूप आहे, त्यानेच हा अवतार घेतलेला आहे, असं म्हणून मी त्यालासुद्धा नारायणाचाच अंश मानतो, असं गर्गाचार्य त्या सगळ्या गोपांना सांगत आहे. इति नंदवच श्रुत्वा गर्गगीतं व्रजौकसं. व्रजवासींनी जेव्हा नंदाच्या तोंडून हे गर्गाचार्याने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या, तेव्हा त्यांना काही विस्मय वाटला नाही, कारण एवढं सगळं गर्गाचार्याने सांगितलं होतं आणि आम्ही ज्या ज्या लीलांचं वर्णन केलं त्या पाहिल्यानंतर ह्यात काही फार विशेष आहे असं वाटत नाही, कारण भगवंतच आहे, तो काय करू शकतो, कोणतीही गोष्ट करू शकतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. कर्तुम म्हणजे स्वतःहून करतो, अकर्तुम म्हणजे तो काहीच करत नाही पण तरी गोष्टी घडत जातात, आणि अन्यथा कर्तुम म्हणजे दुसऱ्याकडून त्या गोष्टी करून घेतो. पूर्णपणे पाहिलं आणि त्याच्याकडे विचार केला तर त्याचा प्रभाव याच्या प्रत्येक लीलेमधून जाणवतो. आता पुढचा श्लोक येतो, देवे वर्षती यज्ञ विप्लवा वर्षा वज्रास्म वर्षानिलैही. जेव्हा इंद्राचा यज्ञ बंद पाडल्यामुळे इंद्राने क्रोधाने विजा, गारा आणि भरपूर पाऊस, मुसळधार पाऊस पाडला, तेव्हा याच तुझ्या छोट्याशा मुलांनी आमच्या सगळ्यांचं रक्षण केलं, व्रजवासियांचे रक्षण केलं आहे. एखाद्या मुलाने पावसाळ्यातली ती छत्री, कुत्र्याची छत्री, खरं मग तिचं वजन काहीच नसतं, मशरूम आपण ज्याला म्हणतो, ते हातात धरून पहा, काहीच वजन नसतं, खूप हलकी असते, पण ती जशी सहजपणे लहान मुलांनी उचलावी तसं लहान वयामध्ये सुद्धा याने तो गोवर्धन धारण केलं होतं आणि गोकुळाचं रक्षण केलं. उत्पाटे करेण शैलबलो लीलोच्छिलिंद्र यथा बिभ्रत गोष्टम पान महेंद्रम अदभित. म्हणजे त्याचा अभिमान जो आहे
तो त्यांनी नष्ट केला. अशा प्रकारे हा जो अध्याय जो आहे तो भगवंताच्या आत्तापर्यंत दशमस्कंदामध्ये 26 अध्यायापर्यंत झालेल्या ज्या ज्या लीला आहेत त्याच लीलांचं स्मरण करून नंदबाबांना गावकऱ्यांनी या लीला पुन्हा पुन्हा सांगितल्या आणि नंदबाबा आपला अनुभव जेव्हा यांचं नामकरण समारंभ झाला, म्हणजे 10व्या स्कंदामधल्या 8व्या अध्यायामध्ये नामकरण संस्कार किंवा बाललीला म्हणून तो अध्याय आहे, त्यामधल्या आठवणी नंदबाबा सगळ्यांसमोर सांगतात की याचं हे सगळं तुम्ही सांगता त्याचं मला आश्चर्य वाटत नाही, कारण हा भगवंत, हा माझा मुलगा नंद जो आहे, नंदनंदन हा त्या परब्रह्माचाच अंश आहे, त्यानेच या ठिकाणी अवतार घेतलेला आहे असं म्हणत या ठिकाणी हा छोटासा अध्याय 25 श्लोकाचा अध्याय हा पूर्ण होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे षड्विंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे